विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाली, महाराष्ट्रातील मतं गेली कुठे असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। 8 महिन्यानंतरही हा प्रश्न अनुत्तरित असल्याचंही राऊत म्हणाले। महायुतीला जनतेने कौल दिला नाही असा आरोपही राऊतांनी केलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिलंय। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाही तोवर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील असं फडणवीस म्हणाले। जनतेने आपल्याला का नाकारलंय याचा अभ्यास करावा अशा शब्दात विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांनी उत्तर दिलंय। विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे, मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला, आम्ही विचारला। मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे। 8 महिन्यानं भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत। जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेले आहेत। मी याच्यावर एवढंच म्हणेन, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्या 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही।